नमस्कार, मी रुचा. S9च्या बातमीपत्रात आपलं हार्दिक स्वागत. प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. तंत्रज्ञानाच्या युगात संदेश पोहोचवणाऱ्या टपाल पेट्यांची दुरावस्था, टपाल प्रशासनाचे दुर्लक्ष. तर ठाणे शहरातील नाले कचऱ्याने भरलेत तुडुंब. 31 मे पर्यंत नाले साफसफाई करण्याची पालिकेची डेडलाईन. वृक्ष प्राधिकरण समिती स्थापन न करता ठाण्यात झाडांची कत्तल. उच्च न्यायालयाने दिले ठाणे महानगरपालिकेवर कारवाईचे आदेश. वृक्ष प्राधिकरणाची स्थापना करण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेच्या कार्यक्रम पत्रिकेवर ठेवावा व त्यावर पालिकेने सुयोग्य निर्णय घ्यावा. या सभेत प्राधिकरणाचा निर्णय झालाच नाही. शिवाय आयुक्तांनी असा अहवाल सरकारला द्यावा, अन्यथा सरकारने महाराष्ट्र प्रांतिक मनपा कायद्याच्या कलम 448 नुसार कारवाई करावी, असे न्यायालयाने म्हटले आहे. महापालिका कर्तव्य पार पाडण्यास दिरंगाई करीत असेल तर सरकार यावर कारवाई करू शकते. ज्या ठिकाणी आत्तापर्यंत झाडांची कत्तल झाली आहे तेथे तपासणीकरिता वनरक्षकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी. तसेच स्थायी समितीने झाडे तोडण्यास परवानगी देऊ नये. पावसाळ्यात धोकादायक वृक्ष तोडण्याच्या अर्जावर आयुक्तांनी निर्णय द्यावा, असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. वृक्ष प्राधिकरण समिती स्थापन न करिता स्थायी समितीने आत्तापर्यंत हजारो झाडे तोडण्याची संमती दिली. बिल्डर, राजकारणी, अधिकारी यांच्या संगनमताने झाडे तोडली जातात, तर पालिका हेतुपुरस्सर वृक्ष प्राधिकरण समितीची स्थापना करीत नसल्याचा दावा याचिकाकर्ते करीत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेशसह सारिका, S9 न्यूज ठाणे. फेसबुक, व्हॉट्सअपच्या जमान्यात सर्वसामान्यांच्या भावनांचे आदानप्रदान करणारी टपाल सेवा ठरते कालबाह्य. टपाल विभागाच्या दुर्लक्षामुळेच टपाल पेट्यांची दुरावस्था होत असल्याचा नागरिकांचा आरोप. एकीकडे मनातील भावना आपल्या नातेवाईकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पत्र हेच माध्यम होते. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात डोकावून पाहिले असता किमान एकतरी आठवण पत्राशी निगडीत असलेली आढळून येईल. पण फेसबुक, व्हॉट्सअपच्या जमान्यात पत्रव्यवहार कालबाह्य झाल्याचा समज करत आपल्या पत्रपेट्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते. मुलुंडमधील स्वप्ननगरी परिसर तसेच बालराजेश्वर रोडवरील पत्रपेट्यांची दुरावस्था झालेली दिसून येते. स्वप्ननगरी परिसरातील पेटी तब्बल महिन्याभरापासून तुटलेल्या अवस्थेत आहे. टपाल खात्याला याबाबत कळवूनही टपाल खात्याने या पत्रपेट्यांची डागडुजी केलेली नाही. तसेच बालराजेश्वर रोडवरील पत्रपेटी ही अशीच 15 दिवसापासून तुटलेल्या अवस्थेत आहे. गर्दुल्ले आणि भंगार विक्रेत्यांकडून सदर पेटी चोरीला जाऊ नये यासाठी अधिकाऱ्यांनी ती पेटी जकात नाक्याजवळ आणून ठेवली आहे. एकीकडे कुरिअर कंपन्या दिवसेंदिवस आपला व्यवसाय विस्तारित असतानाच सर्व भारतात व्यापक जाळे असलेली टपाल सेवा लालफितीच्या कारभारात अडकलेली दिसून येते. भारतात कुठेही स्वस्तात पत्रव्यवहार करण्याची सोय उपलब्ध करून देणारे टपाल खाते सर्वसामान्य नागरिकांसाठी महत्त्वाची भूमिका बजावते. टपाल खात्याने आपला कारभार सुधारण्याची आवश्यकता असल्याची अपेक्षा स्थानिक रहिवासी जतीन कोठारी यांनी S9शी बोलताना केली. ये पत्रपेटी बहुत दिनों से ऐसी टूटी हुई पड़ी है. लास्ट बहुत दिनों से यहाँ पे पोस्टल डिपार्टमेंट ने कोई भी इसके लिए कुछ भी उन्होंने स्टेप्स लिया ही नहीं है. अभी हम लोग देखेंगे तो यंगस्टर्स है या कोई भी सोशल नेटवर्किंग है या ईमेल है, व्हाट्सएप के ज़माने में या इसका कुछ यूज़ ही नहीं होता है. इसके लिए शायद वो भी उनको भी यहाँ पे कुछ पत्र वगैरह नहीं मिलते रहेंगे. थोड़े टाइम पहले गए साल में यहाँ पे बहुत सारे लोगों ने जमा हुआ थे और नया ये पत्र पेटी लगाए थे. पर इसके बाद में कोई भी यहाँ पे ना तो कलेक्शन के लिए आते हैं और ना ही यहाँ पे लोग डालते भी है. तो दोनों की वजह से एक ऐसा माहौल है कि अभी ये पत्र पेटी का शायद यहाँ पे ज़रूरत ही नहीं है. बहुत सारे लोग ऐसा मानते हैं कि अभी पोस्ट ऑफिस में सीधा लेटर डालना चाहिए और तो वहाँ से ही जाएगा. जो पहले एक ज़माना था कि लोग अपने घर के बाहर ही पत्र पेटी और वहाँ से पत्र डालते थे और जहाँ उनको चाहिए वहाँ पे उनको लेटर पहुँच जाता था. और अभी ऐसा हुआ है कि अभी अगर कोई आपको पत्र भेजना भी है तो कुरियर वगैरह का उपयोग बढ़ते जा रहा है, जबकि पोस्टल डिपार्टमेंट खुद वो ध्यान नहीं दे रहा. उसकी वजह से इसकी वजह से ये तकलीफ़ है. अगर वो सर्विस अगर इम्प्रूव करते हैं या ऐसी पत्र पेटी है उसका सर्विस अगर लेवल बढ़ाते हैं तो भी लोग उसको ज़्यादा से ज़्यादा उसका यूज़ करेंगे और उसके लिए थोड़ा पब्लिक अवेयरनेस भी उनको करना चाहिए. पर ऐसा सिचुएशन है कि वो खुद ही इंटरेस्टेड नहीं है तो लोग कैसे इंटरेस्टेड होंगे, वही देखना होगा हमको. व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद जाधवसह कौस्तुभ दरवेस, S9 न्यूज, मुंबई. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली आहे अल्पशः विश्रांतीची.
ठाणे शहरातील नाले कचऱ्याने भरले तुडुंब, नाले सफाईचे होणार व्हिडिओ शूटिंग। पावसाळ्यापूर्वी ठाणे शहरात नालेसफाई हा प्रश्न ऐरणीवर असतो। प्रत्येक वर्षी नालेसफाईची पालिका प्रशासन जातीने दखल घेते। त्यानुसार प्रत्येक अर्थसंकल्पात निधीची तरतूदही करण्यात येते, परंतु प्रत्येक वर्षी नालेसफाईबाबत बोंबाबोंब पाहायला मिळते आणि शेवटी नालेसफाई ही घाईघाईने करून घेण्यात येते। नालेसफाई ही 31 मे पर्यंत करण्याचा निर्धार पालिका प्रशासनाने केला असला तरीही ते नियोजन पूर्ण होईल की नाही हा महत्त्वाचा प्रश्न आहे। मात्र यंदा नालेसफाईच्या निधीत वाढ करण्यात आली असून 3 कोटींवरून ही 5 कोटींवर नेण्यात आली आहे। तरीही नालेसफाईचा प्रश्न निर्माण झाल्याचे चित्र आहे। प्रामुख्याने नालेसफाईचा फटका ज्या परिसरात बसतो त्या परिसरातील नालेसफाईची अवस्था दयनीय आहे। ठाणे शहराचे लहान मोठे असे 111 किलोमीटरचे नाले आहेत। या नाल्याची सफाई पावसाळ्यापूर्वी करण्यात येणार आहे। यंदा नालेसफाईत हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदारांची गय केली जाणार नाही असा इशारा पालिका आयुक्तांनी दिला आहे। एकूण 52 ठेकेदारांकडे नालेसफाईचे काम सोपवण्यात आले आहे। 2 मे पासून नालेसफाईला सुरुवात झाली असून वागळे परिसरातील नाले सध्या कचऱ्याने तुडुंब भरले आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेशसह सारिका S9 न्यूज ठाणे। हवामानात होणाऱ्या बदलांचा अंदाज घेत यंदा पावसाळा उशिरा सुरू होण्याचे वेधशाळेचे भाकीत। हवामानात गेल्या काही दिवसात सतत बदल होत आहेत। या बदलाचा अंदाज घेत यावर्षी पावसाळा उशिरा सुरू होणार असल्याचे भाकीत पुणे वेधशाळेने वर्तविले आहे। मात्र यंदा पावसाने चक्क मे महिन्या अगोदरच हजेरी आणि तीही गारांच्या पावसाने लावली। त्यामुळे पाण्याचे संकट मुंबई ठाणेकरांवर कोसळणार की काय अशी भीती व्यक्त केली जात आहे। परंतु ठाणे मुंबई शहरांना पाणी पुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात गेल्या वर्षाच्या तुलनेत मुबलक पाणीसाठा आहे। पुणे वेधशाळेने वर्तविलेल्या अंदाजानुसार पाऊस उशिरा पडणार असून नेहमीच्या तुलनेने पावसाचे प्रमाण कमी असेल, त्यामुळे पाणी काटकसरीने वापरण्याचा सल्ला ठाणे महानगरपालिकेने अगोदरच दिला आहे। S9 न्यूज ठाणे। S9च्या बातमीपत्रात वेळ झाली आहे अल्पशः विश्रांतीची। इमारतींवर लावलेल्या मोबाईल टॉवर आणि जाहिरातींमधून मिळणाऱ्या उत्पन्नातील 50% वाटा सभासदांना देणे बंधनकारक। निवासी इमारत आणि व्यापारी संकुलावर मोबाईल टॉवर किंवा जाहिराती लावण्यापूर्वी त्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करणे बंधनकारक आता करण्यात येणार आहे। मुंबईसह राज्यातील अन्य शहरातील इमारतींवरील जाहिराती आणि मोबाईल टॉवरचा विषय हा वादग्रस्त ठरत आहे। यामधून मिळणारे उत्पन्न आणि उत्पन्नातील पैशाचा विनियोग आणि संबंधित कंपन्यांसोबतच केलेले करार नेहमीच वादग्रस्त विषय बनतोय। इमारत किंवा व्यापारी संकुलावर मोबाईल कंपनीचा टॉवर लावण्यासाठी प्रति महिना 25 ते 30 हजार रुपयांचे भाडे मिळते। तसेच जाहिरातीचे दरही याच्याच आसपास असल्याने वर्षाकाठी लाखो रुपयांचे उत्पन्न सोसायट्यांना मिळते।
सोसायटीची देखभाल आणि दुरुस्तीच्या नावाखाली पैशांचा मोठ्या प्रमाणात अपहार होत असल्याच्या तक्रारीतही वाढ झाली आहे। दुसरीकडे टॉवर उभारताना किंवा जाहिराती लावताना संबंधित इमारतीच्या क्षमतेकडे बाधा पोहोचल्याचे अनेक प्रकरणातून उघडकीस आले आहे। या सर्व व्यवहारांवर लक्ष ठेवण्याचा निर्णय आता सहकार विभागाने घेतला असून यापुढे जाहिरात टॉवरसाठी इमारतींमधील 70% सभासद म्हणजेच रहिवासी आणि गाळेधारकांची संमती ही अनिवार्य राहील, तर संबंधित उत्पन्नातील 50% मिळकत ही सभासदांना समान पद्धतीने वाटप करणे हे बंधनकारक असेल। S9 न्यूज मुंबई। शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। तंत्रज्ञानाच्या युगात संदेश पोहोचवणाऱ्या टपाल पेट्यांची दुरावस्था, टपाल प्रशासनाचे दुर्लक्ष, तर ठाणे शहरातील नाले कचऱ्याने भरलेत तुडुंब। 31 मे पर्यंत नाले साफसफाई करण्याची पालिकेची डेडलाईन। S9च्या बातमीपत्रात इथेच थांबूया। तोपर्यंत नमस्कार। Thank you.